नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप पॅन्डेट. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. तो म्हणाला, बंधूंनो, त्वरा करा आणि सर्व सामान घेऊन सज्ज व्हा. माझी आज्ञा ऐकून मनात घाबरू नका. तेव्हा सर्वजण आनंदाने म्हणाले, हे नाथ, फारच छान, आणि ते एकमेकांना उत्साह देऊ लागले. निषाद राजाला जोहार करून सर्व निषाद निघाले. सर्वजण शूर होते आणि युद्धाची त्यांना खुमखुमी होती. श्री रामचंद्रांच्या चरणकमलांच्या पादुकांचे स्मरण करून त्यांनी भाते बांधले आणि आपल्या लहान लहान धनुष्यांना दोऱ्या लावल्या. त्यांनी चिखलते घालून डोक्यावर पोलादी टोप घातले आणि परशू, भाले, बर्छा व्यवस्थित करू लागले. कोणी तलवारीचे वार थोपविण्यामध्ये अत्यंत कुशल होते. त्यांच्या मनात असा उत्साह भरला होता जणू जमीन सोडून त्या आकाशात झेपावत आहेत. आपापले सामान व दळे बनवून त्यांनी निषादराज गुह याला जोहार केला. निषादराजाने सर्वजण सुयोग्य योद्धे आहेत असे पाहून त्यांची नाव घेऊन त्यांना सन्मान केला. तो म्हणाला, बंधूंनो, मरणाला घाबरू नका. आज माझी फार मोठी कामगिरी आहे. हे ऐकून सर्व योद्धे मोठ्या जोशाने एक स्वरात म्हणाले, हे वीरश्रेष्ठा, भिवू नका. हे नाथ, श्री रामचंद्रांच्या प्रतापामुळे आणि तुमच्या बळावर आम्ही भरताच्या सेनेमधील एक एक वीर व घोडे मारून टाकू. जीवाजीव असेपर्यंत मागे फिरणार नाही. पृथ्वीला मुंडकी आणि धडांनी भरून टाकू. निषादराजाने आपल्या वीरांचे उत्कृष्ट दल पाहून म्हटले, लढाईचा ढोल वाजवा. एवढे म्हणतच डावीकडे कुणीतरी शिंकले. शकुन जाणणारे म्हणाले की जय होणार. एक वयोवृद्धाने शकुनाचा विचार करून सांगितले की भरताला भेटून घ्या. त्याच्याशी युद्ध होणार नाही. भरत रामचंद्रांचे मन वळवण्यासाठी जात आहे, विरोध नाही, असे शकुन सांगतो. हे ऐकल्यावर निषादराज गुह म्हणाला, म्हातारा योग्य सांगत आहे. घाईने कोणतेही काम केल्यावर मूर्ख लोकांना पश्चाताप करावा लागतो. भरताचा स्वभाव जाणून घेतल्याविना युद्ध करण्यामध्ये हिताची मोठी हानी आहे. म्हणून हे वीरांनो, तुम्ही सर्वजण जमून सर्व घाट रोखून धरा. मी जाऊन भरताला भेटून त्याचा मानस जाणून घेतो. त्याच्या मनातील भाव मित्राचा आहे, शत्रूचा की तटस्थपणाचा हे जाणून घेतल्यावर तशी व्यवस्था करूया. त्याच्या चांगल्या स्वभावावरून त्याचे प्रेम मी ओळखेन. प्रेम आणि वैर हे लपवल्याने लपत नाही. असे म्हणून त्याने भेटीसाठी सामान गोळा केले. कंदमुळे, फळे, पक्षी व हरणे मागवली. कोळी लोकांनी जून व पुष्ट असलेले पहिना नावाच्या माशांचे भारे भरून आणले. भेटीचा सामान सज्ज करून गुह निघाला तेव्हा मंगलदायक शुभशकुन झाले. निषादराजाने मुनिराज वशिष्ठांना पाहून आपले नाव सांगून लांबूनच दंडवत प्रणाम केला. मुनीश्वर वशिष्ठांनी त्याला रामाचा प्रिय समजून आशीर्वाद दिला आणि भरताला समजावून सांगितले की हा श्रीरामांचा मित्र आहे. एवढे ऐकताच भरत रथातून उतरला. तो रथातून उतरून प्रेमाच्या उत्साहाने त्याच्याकडे जाऊ लागला. निषादराज गुहने आपले गाव, जात व नाव सांगून भूमीवर माथा टेकून जोहार केला. तो दंडवत करीत आहे असे पाहून भरताने त्याला उठवून मिठी मारली. त्याच्या मनात प्रेम सामावत नव्हते. जणू काही प्रत्यक्ष लक्ष्मणाची भेट झाली असे त्याला वाटले. भरताने मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले. प्रेमाची ही रीत पाहून सर्व लोक प्रशंसा करू लागले. मांगल्याचे मूळ असलेले धन्य धन्य असे म्हणत देव त्याची स्तुती करीत फुलांचा वर्षाव करू लागले. ते म्हणत होते की ज्याला लौकिकदृष्ट्या वेदमताप्रमाणे नीच मानले जाते, ज्याच्या सावलीचा स्पर्श झाल्यास स्नान करावे लागते, त्याच निषादाला मिठी मारून श्री रामचंद्रांचा भाऊ भरत हा आनंदाने व प्रेमाने रोमांचित होऊन त्याला भेटत आहे. जे लोक जांभई देताना राम राम म्हणतात, म्हणजेच आळसामध्ये का होईना ज्यांच्या मुखातून राम राम येते, त्यांच्यासमोर पापांचे समूह फिरकत नाही. या गुहाला तर प्रत्यक्ष श्रीरामांनी आलिंगन दिले आणि त्याला सहकुटुंब जगाला पवित्र करणारा बनवून टाकले. कर्मनाशा नदीचे पाणी गंगेला मिळते तेव्हा ते शिरावर कोण धारण करीत नाही, सांगा बरे. मरा मरा असे उलटे नाम जपल्याने वाल्मिकी ब्रह्मस्वरूप झाले हे जगाला माहीत आहे. चांडाळ, शबर, खस, यवन, कोल, किरात इत्यादी मूर्ख व क्षुद्रसुद्धा रामनाम घेतल्यामुळे अत्यंत पवित्र आणि त्रिभुवनात विख्यात होतात. यात काहीही आश्चर्य नाही. युगायुगांतरापासून हीच रीत चालत आलेली आहे. श्री रघुनाथांनी कुणाला मोठेपण दिले नाही.
देव अशा प्रकारे रामनामाचा महिमा सांगत होते व ते ऐकून अयोध्येचे लोक सुखावत होते. रामांचा मित्र असलेल्या निषाद राजाला प्रेमाने भेटल्यावर भरताने त्याचे क्षेमकुशल विचारले. भरताचे वर्तन व प्रेम पाहून निषाद त्या प्रसंगी देहभान विसरून विदेह झाला. त्याच्या मनात संकोच, प्रेम व आनंद इतका वाढला की मुग्ध होऊन भरताकडे एकटक बघत राहिला. नंतर धीर धरून त्याने पुन्हा भरताच्या चरणांना वंदन केले व प्रेमाने हात जोडून तो विनंती करू लागला, हे प्रभो, सुखरूपतेचे मूळ असलेल्या तुमच्या चरणकमलांच्या दर्शनाने मी तिन्ही काळात सुखरूप झालो आहे हे मी ओळखले. आता तुमच्या परम अनुग्रहामुळे कोटी कोटी पिढ्यांसह माझे कल्याण होईल. माझी करणी व कुळ जाणून मी नीच जातीचा असूनही अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचा असलेला भगवान श्री रामचंद्रांनी माझ्यासारख्या क्षुद्राला आपल्या अहेतुकी कृपेने आपले मानले. या गोष्टीचा विचार करून जो मनुष्य श्री रघुवीरांच्या चरणांचे भजन करीत नाही तो या लोकी विधात्याकडून ठकविला गेला आहे असे समजावे. आजच्यासाठी धन्यवाद.